नमस्कार. आज आपण मेटाफिजिकल पोएट्रीविषयी जाणून घेणार आहोत, जी 17व्या शतकातील इंग्रजी काव्यशैली आहे. ही कविता आपली हुशारी, बौद्धिक खोलायन, कन्सीट नावाच्या रूपकांशी प्रसिद्ध आहे. मेटाफिजिकल पोएट्स हा शब्द सॅम्युअल जॉन्सनने तयार केला. त्यात जॉन डनसारखे कवी येतात, जे प्रेम, श्रद्धा, नैतिकतेवर संभाषणात्मक शैलीत बोलतात. आता आपण मेटाफिजिकल पोएट्रीला विशेष बनवणारी वैशिष्ट्ये पाहूया. एक आहे यूज ऑफ पॅराडॉक्स. मेटाफिजिकल पोएट्स अनेकदा विरोधी संकल्पना वापरतात, जसे की अंधार, प्रकाश किंवा मृत्यू, जीवन. हे पारंपरिक श्रद्धांना आव्हान देतात आणि वाचकाला विचार करायला भाग पाडतात. दुसरा येईल वीट आणि कन्सीट. ते हुशारी आणि विस्तारित रूप वापरतात, ज्याला कन्सीट म्हणतात, जे अनरिलेटेड कल्पना जोडतात, जसे की प्रेमाची तुलना कंपास किंवा गणितीय तत्वांशी करणे. तिसरा आहे इंटेलेक्च्युअल ॲप्रोच. ते फक्त भावना व्यक्त करत नाहीत, तर भावना तार्किक पद्धतीने विश्लेषित करतात, विचार आणि भावना एकत्र करतात. यानंतर येईल सायंटिफिक अँड जिओग्राफिकल इमॅजरी. नैतिक किंवा धार्मिक कल्पना स्पष्ट करण्यासाठी मेटाफिजिकल पोएट्स विज्ञान, खगोलशास्त्र आणि भूगोलाचा संदर्भ देतात. नेक्स्ट आहे कॅसिस्टरी, म्हणजे नैतिक तर्क वापरणे. कवी आपल्या कवितांमध्ये नैतिक, धार्मिक प्रश्नांवर चर्चा करतात. नंतर येईल प्लॅटोनिक लव. ते प्रेमाला फक्त शारीरिक न पाहता आध्यात्मिक आणि बौद्धिक रूपात मांडतात. सातवा आहे निओ प्लॅटोनिक स्पिरिच्युअलिटी. अनेक कवितांमध्ये आत्मा, दैवी सौंदर्य आणि शाश्वत सत्य यांचा शोध घेतला जातो. आणि शेवटचा आहे कॉन्व्हर्सेशनल टोन. त्यांची भाषा सरळ आणि संभाषणासारखी असते. बोरेक्यू पोएट्रीप्रमाणे सजावटपूर्ण असत नाही. आता मेजर मेटाफिजिकल पोएट्स पाहू. पहिले आहेत जॉन डन. हे मुख्य कवी आहेत, जे कन्सीटचा विरोधाभास आणि हुशारी वापरून प्रेम, श्रद्धा आणि मृत्यू यांचा शोध घेतात. दुसरे आहेत अँड्र्यू मार्वेल. मार्वेल वेळ, प्रेम आणि मृत्यू एकत्र करून तात्काळतेने आणि तात्विक विचाराने कवितेत मांडतात. यानंतर येथील जॉर्ज हर्बर्ट. हर्बर्टची वैयक्तिक श्रद्धा आणि आध्यात्मिक संघर्षावर लक्ष केंद्रित करतात. साध्या पण प्रतिकात्मक भाषेमध्ये ते मांडतात. यानंतर येथील हेनरी वॅगन. वॅगन हे निसर्ग, रहस्यवाद आणि आध्यात्मिक उत्क्रांतीवरती लक्ष केंद्रित करतात. यानंतर येथील रिचर्ड क्रॅशो. क्रॅशोंची कविता ही तीव्र भक्ती आणि धार्मिक रूपकाने भरलेली असते, ज्यामुळे ते अत्यंत भावनिक वाटते. नंतर येईल ॲब्राहम कौले. कौले हे बौद्धिक गहनता आणि शास्त्रीय ज्ञान एकत्र करतात, विचार आणि कल्पनाशक्तींचा संगम करतात. आणि शेवटचे आहेत जॉन क्लेवलँड. हे विनोदी, हुशारीपूर्ण आणि राजकीय टिप्पण्या करणारा कवी आहे, जो 17व्या शतकातील समाज दर्शवतो. सारांशात मेटाफिजिकल पोएट्रीमध्ये जॉन डन आणि त्याच्या समकालीन कवींनी हुशारी आणि भावना यांचा संगम केलेला आहे. वीट आणि विरोधाभास ह्या गहन विचारांद्वारे दर्शवले आहे. तसेच पारंपरिक कवितेला आव्हान दिले आहे.